कळी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. ठाकरे साहेबांना तर मला बसणं प्रेम केलं नाही. लोकहित माध्यम, लोकांच्या हिताचं माध्यम. दादा, आज तुम्ही भांडलेल्या हॉस्पिटलमध्ये उभी आहे आणि पलीकडच्या साईडला तुम्हालाच डेड बॉडी म्हणून बघावं लागते. निश्चित पडलेला तुमचा देह बघण्याची हिंमत नाही हो आमच्यामध्ये. तुम्ही म्हटलं होतं एका सभेमध्ये की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला माझी किंमत नाही कळणार. दादा, कळली हो किंमत. सगळ्या महाराष्ट्राला काही वाईट घडलं की नुकसान भरपाई देणाऱ्या माणसाला दादा तुम्हीच आमचं एवढं मोठं नुकसान करून गेला. तू एक वेळ विकास नाही झाला ना तरी चालेल, पण तुम्ही पाहिजे होता. बारामतीमध्ये आज जिथे काम करतोय ना त्या संस्था पण ते ऑफिसेस पण दादा तुम्ही आणलेत. जिथे शिकलो आहेत ना ते कॉलेजेस पण तुम्ही बांधले. लहानपणापासून जी भाकरी खातोय ना ती भाकरीवरती पण दादा तुमच्यामुळेच ती भाकरी आम्हाला भेटते. किंमत नव्हती का तुम्ही होता तोपर्यंत. आज सगळ्यांना पोरकं करून निघून गेलाय. प्लीज, अजूनही असं वाटतं की बातमी खोटी असावी, त्या विमानात दादा नसावेत. तुमच्यासारखा दादा नेता होणं शक्य नाही. वेळ पाळणारा नेता वेळेच्या आधीच त्याच्या आईला आणि आपल्याला सोडून गेला. मिस यू दादा. तो आमचा गरिबांचा हक्काचा माणूस नेला. शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देणारा दादा नेला. सांग ना आता, हे आमचं एवढं मोठं झालेलं नुकसान कोण भरून देणार? कारण तो आमचा दादा नेला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर गेला. दादा, तुमच्या जाण्यानं आपली बारामती पोरकी झाली. महाराष्ट्रातील लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज आपल्यातून निघून गेलेत. दादा, खरं सांगायचं ना, महाराष्ट्रामध्ये असे खूप कमी राजनेते आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. त्यात दादा तुमचा सगळ्यात पहिला नंबर येतो. दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री होते, तुम्ही अर्थमंत्री होते, पण तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला असं कधीच नाही भासू दिलं की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात. कारण दादा तुमचा तो स्वभाव, तो तुमचा मनमोकळा स्वभाव, ते तुमचं रोकटोक बोलणं, खरंच दादा तुमच्यासारखा कधी नव्हता आणि इतिहासात कधी होणार सुद्धा नाही. दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात वरती सगळ्यात मोठा राव तुमचा राहील. सगळ्यांना नुकसान भरपाई करून देणारा आज संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान करून गेला. दादा, तुमच्या पवित्र आत्मा शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या मोबाईल नांदेडला लवकर ये. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती अजितदादा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आपल्याला दादा सोडून गेले. आज सकाळी बारामतीमध्ये दादाची विमानाचा अपघात झाला. अरे त्यामध्ये दादाचं निधन झालं. अरे दादा पाठी मुंबईवरून निघले होते कारण आज बारामतीमध्ये सभा घ्यायची होती दादांना. अरे तिथलं हजारो चाहत्यांना आज दादाला बघायचं होतं. अरे पण आज त्यांना दादा दिसणार नाही कारण आज आपल्या महाराष्ट्र राजकारणातून दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत. अरे असा दादा परत या महाराष्ट्र राजकारणात होणं शक्य नाही. कोण होता, कसा होता, कोणत्या पक्षाचा होता यापेक्षा माणूस कामाचा होता. नेहमी वेळेवर येणारे दादा आज अवेळी निघून गेले. जाताना आपल्या कामाची पावती महाराष्ट्राला दाखवून गेले. शेवटी ज्या ठिकाणी मृत्यू झालाय त्या ठिकाणी हातातील घड्याळ हीच त्यांची ओळख त्यांनी दाखवून दिली. सांगायचं तात्पर्य पैसा, पद, प्रतिष्ठा, सुरक्षा काळ आल्यावर कोणाला सोडत नाही. कसं आहे ना आयुष्य माणसाचं.
सांगता येत नाही खरंच. क्षणाचाही भरोसा नसतो माणसाचा. आज आहे उद्या नाही, हेच सांगता येत नाही. काळाचाही भरोसा नाही. हा काळ आपल्याला वेळोवेळी दाखवतो. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा. उभ्या महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी ज्याच्या जेवर माच करावा असा आमचा वाघ गेला. मी शिवदादा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.